homogeneous differential equation. An equation of the form an equation of the form m into dx plus n into dy equal to 0 m into dx plus n into dy equal to 0 is said to be homogeneous differential equation homogeneous differential equation if m and n are homogeneous equations m and n are homogeneous equations of same degree homogeneous equations of same degree or m and n are the functions which can be expressed as f of y upon x m आणि n हे होमोजिनियस फंक्शन पाहिजेत इक्वल डिग्रीचे किंवा त्यांना y अपॉन x या फंक्शनच्या स्वरूपात लिहिता यायला पाहिजे अशा प्रकारचं डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट लाइन. To solve homogeneous differential equation put y equal to vx and dy by dx equal to v plus x into dv by dx dy by dx equal to v plus x into dv by dx and convert it into variable separable form. Convert it into variable separable form. Take an example. Solve the following differential equations. Solve the following differential equations. dy by dx equal to x square plus y square upon xy. X square plus y square upon xy. Now here, if we consider this example from variable separable point of view, variables separate होऊ शकतात का हे चेक करा डायरेक्टली variable separate possible आहे का पहा.
जर आपण डिग्री चेक केली प्रत्येक टर्मची, x ची डिग्री 2 आहे, y ची डिग्री 2 आहे आणि डिनॉमिनेटरची पण डिग्री 2, म्हणजे हे इक्वेशन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि जर डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असेल तर सफिशियंट काय, y इक्वल टू vx dy बाय dx इक्वल टू v प्लस x इंटू dv बाय dx. या व्हॅल्यूज दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचे. फ्रॉम इक्वेशन 1 dy बाय dx ची किंमत v प्लस x इंटू dv बाय dx इक्वल टू राइट साइड x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर x स्क्वेअर डिवाइडेड बाय x इंटू y ची किंमत vx. v प्लस x इंटू dv बाय dx इक्वल टू न्यूमरेटरहून x स्क्वेअर कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 1 प्लस v स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर इंटू v, हा x स्क्वेअर कॅन्सल. त्यानंतर लेफ्ट साइडला असणारा हा जो v आहे तो राइट साइडला मायनस होईल, म्हणजेच x इंटू dv बाय dx इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर अपॉन v मायनस v. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन राइट साइडला 1 प्लस v स्क्वेअर मायनस v इंटू v स्क्वेअर अपॉन v. v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर कॅन्सल, x इंटू dv बाय dx इक्वल टू 1 अपॉन v शिल्लक राहिला फक्त. आता व्हेरिएबल सेपरेट करणं पॉसिबल आहे. v च्या टर्म्स लेफ्ट साइडला, x च्या टर्म्स राइट साइडला. दॅट इज v इंटू dv इक्वल टू 1 अपॉन x इंटू dx. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. काय होईल इंटिग्रेट केला तर v इंटू dv इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन x इंटू dx. v चं इंटिग्रेशन v स्क्वेअर अपॉन 2 इक्वल टू लॉग x प्लस c. आपण कॉन्स्टंट c ऐवजी सध्या c1 घ्या. 2 न मल्टिप्लाय केलं, v स्क्वेअर इक्वल टू 2 लॉग x प्लस 2 इंटू c1 आणि v ची किंमत शेवटी रिसबस्टिट्यूट करा. y इक्वल टू vx आहे, म्हणजे v इक्वल टू काय, y अपॉन x. v स्क्वेअर म्हणजेच येईल y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इक्वल टू 2 लॉग x प्लस c. आता x स्क्वेअर राइट साइडला मल्टिप्लाय करायचा, पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होईल, पण तो कॉन्स्टंट c ला पण मल्टिप्लाय होईल, म्हणजे y स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 2 लॉग x plus c will be the required general solution.
Next one, dy by dx equal to x plus y upon x. This is homogeneous differential equation. Put y equal to vx means dy by dx equal to v plus x into dv by dx. From equation 1, I'll value substitute केला तर पहा v plus x into dv by dx ही लेफ्ट साइड, राइट साइडला x प्लस y ची किंमत vx, डिनॉमिनेटरला x as it is. v plus x into dv by dx equal to न्यूमरेटरहून x कॉमन घेता येईल, शिल्लक राहील 1 प्लस v अपॉन x. हा x कॅन्सल, v ची टर्म राइट साइडला घ्या, x into dv by dx इक्वल टू राइट साइडला शिल्लक काय राहिलेला आहे 1 प्लस v आणि लेफ्ट साइडचा एक v राइट साइडला घेतला तर मायनस होईल, प्लस v मायनस v कॅन्सल, म्हणजे x इंटू dv बाय dx इक्वल टू 1, म्हणजेच dv इक्वल टू x आणि dx राइट साइडला घेतले 1 अपॉन x इंटू dx. Integrating both sides, integral dv equal to integral 1 upon x into dx. dv चा इंटिग्रेशन v 1 upon x चा इंटिग्रेशन log x plus c, v ची व्हॅल्यू y upon x equal to log x plus c, म्हणजेच y equal to x in bracket log x plus c.
dy by dx equal to y upon x plus y. This one is the homogeneous differential equation file substitution केलं तिथे तर from 1 v plus x into dv by dx न्यूमरेटरला y ची व्हॅल्यू vx upon x plus vx v plus x into dv by dx equal to vx upon डिनॉमिनेटरून x कॉमन घ्या 1 plus v शिल्लक राहील x x कॅन्सल v ची टर्म राईट साईडला घेता येईल x into dv by dx equal to v upon 1 plus v हा लेफ्ट साईडचा v राईट साईडला घेतला तर तो होईल मायनस v क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन x into dv by dx equal to while cross multiply v minus v multiply होईल दोन्ही टर्मला minus v square upon 1 plus v plus v minus v cancel म्हणजेच x into dv by dx equal to minus v square upon 1 plus v व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी v च्या टर्म्स लेफ्ट साईडला घ्या x च्या टर्म राईट साईडला 1 plus v upon v square into dv equal to minus 1 upon x into dx minus ची टर्म राईट साईडला ठेवली integrating both sides I left side integral पहा 1 plus v upon v square into dv equal to minus integral 1 upon x into dx लेफ्ट साइडचं इंटिग्रेशन घेत असताना डिनॉमिनेटर सेपरेट 1 अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही रेस टू मायनस 2 प्लस व्ही अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही इक्वल टू मायनस लॉग एक्स प्लस सी v raised to minus 2 चं इंटिग्रेशन v raised to minus 1 upon minus 1 plus 1 upon v चं इंटिग्रेशन log v equal to minus log x plus c v raised to minus 1 upon minus 1 म्हणजेच minus 1 upon v plus log of v log x ची टर्म लेफ्ट साइडला घ्या प्लस log x इक्वल टू c आणि ही 1 अपॉन v ची टर्म आहे ती राईट साइडला घ्या म्हणजे लेफ्ट साइडला लॉगच्या दोन टर्म log m plus log n that is log of v into x मायनस 1 अपॉन v ॲज इट इज ठेवा किंवा राईट साईडला घेतला तरी चालेल ठीक आहे लेफ्ट साईडला मायनस 1 अपॉन v इक्वल टू कॉन्स्टंट c आणि शेवटी आता v ची व्हॅल्यू काय y अपॉन x
आणि Vx ची व्हॅल्यू डायरेक्ट y लिहिता येईल, म्हणजेच log y मायनस 1/y/x इक्वल टू c. x न्यूमरेटरला येईल, म्हणजेच log y मायनस x/y इक्वल टू c. x² प्लस 3xy प्लस y² into dx minus x² into dy इक्वल टू 0. आता होमोजेनियस आहे का ते? व्हेरिएबलची डिग्री, टोटल डिग्री प्रत्येक ठिकाणी सेम आहे. दिस इज होमोजेनियस. पण याला dy/dx इक्वल टू या फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करायचंय, म्हणजेच x² प्लस 3xy प्लस y² into dx इक्वल टू x² into dy. x² ची टर्म लेफ्ट साइडला डिवाइड घ्या आणि dx राइट साइडला. x² प्लस 3xy प्लस y² अपॉन x² इक्वल टू dy/dx. म्हणजेच dy/dx ची किंमत येईल x² प्लस 3xy प्लस y² upon x². Now here this differential equation is homogeneous differential equation. So here we can make the substitution y equal to vx. काय सबस्टिट्यूशन केलं तर इक्वेशन 1 मध्ये
फ्रॉम 1 dy बाय dx ची किंमत v प्लस x इंटू dv बाय dx इक्वल टू राइट साइड x स्क्वेअर प्लस 3x इंटू y ची किंमत vx प्लस y स्क्वेअर म्हणजेच v स्क्वेअर x स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर x स्क्वेअर म्हणजेच v प्लस x इंटू dv बाय dx इक्वल टू राईट साईडच्या न्यूमरेटरहून एक्स स्क्वेअर कॉमन घेता येईल, शिल्लक राहील 1 प्लस 3v प्लस v स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला पुन्हा एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर कॅन्सल. लेफ्ट साईडची v ची टर्म राईट साईडला x इंटू dv बाय dx शिल्लक काय राहिल्या टर्म राईट साईडला 1 प्लस 3v प्लस v स्क्वेअर मायनस v म्हणजेच x इंटू dv बाय dx इक्वल टू v स्क्वेअर प्लस 3v मायनस v 2v प्लस 1 x इंटू dv बाय dx v प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. v च्या टर्म्स लेफ्ट साईडला 1 अपॉन v प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dv इक्वल टू 1 अपॉन x इंटू dx. एक्स्ट्रा टर्म राईट साईडला. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. इंटिग्रेशन कसं घेणार याचं, ब्रॅकेट न्यूमरेटरला घ्या म्हणजे v प्लस 1 रेज टू मायनस 2 इंटू dv इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन x इंटू dx. x रेज टू n चा फॉर्म्युला v प्लस 1 रेज टू मायनस 1 अपॉन मायनस 1 इक्वल टू लॉग x प्लस c. लेफ्ट साइडची टर्म येईल मायनस ऑफ 1 अपॉन v प्लस 1 that is minus 1 upon v plus 1 equal to log x plus c. ही टर्म राइट साइडला घ्या. log x plus 1 upon v plus 1 plus c equal to 0. v ची व्हॅल्यू y upon x log x plus 1 upon v म्हणजेच y upon x plus 1 plus c equal to 0. log x plus क्रॉस मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला y plus x upon x plus c equal to 0 आणि log x plus x न्यूमरेटरला घेतला तर x upon x plus y plus c equal to 0.
dy by dx equal to y plus square root of x square minus y square upon x dy by dx equal to xy minus y square upon x square. dy by dx equal to x plus y upon x minus y. dy by dx equal to x square minus xy plus y square divided by xy.